तर बंधू आणि भगिनींचं स्वागत. मेट्रो कारशेडच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं गेले 5 वर्ष फडणवीस सरकारच्या माध्यमातून जनतेची फसवणूक केली, मुंबईकरांची फसवणूक केली, याबद्दल पत्रकार परिषदांची ही मालिका आहे. आणि काल त्या मालिकेत भाग झाला, आज दुसरा भाग आहे. आणि एकंदर किती मोठ्या प्रमाणामध्ये फडणवीस सरकारनं आणि भारतीय जनता पक्षानं मुंबईकरांचा विश्वासघात केलेला आहे हे काल आपण पत्रकार परिषदेमध्ये पाहिलं. कांजूरमार्गची जागा ही सुरुवातीपासूनच राज्य सरकारच्या ताब्यात असताना या बाबतीमध्ये खोटं बोललं गेलं. त्याबाबत कुठल्याही तऱ्हेचं लिटिगेशन नसताना ते दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आणि जाणीवपूर्वक ही जागा मेट्रो 3च्या डेपो नाही हे पाहिलं गेलं. ज्यावरती भारतीय जनता पक्षाच्या तत्कालीन सरकारचा डोळा होता, ती जागाच या संदर्भामध्ये उपयोगात येईल करता कटाक्षाने पाहिलं गेलेलं आहे. पूर्ण का याबाबत आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतोय आणि जनतेला प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतोय. वस्तुस्थिती काय आहे, खरी परिस्थिती काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि ही सगळी त्या ठिकाणी आपण काल जसं म्हटलं की हे जे खोटेपणा भारतीय जनता पक्षाचा झालेला आहे तो उघडकीस आणू कालही आणला होता. त्याला काही उत्तर देण्याचा प्रयत्न आशिष शेलारजींनी केलेला आहे भाजपातर्फे. तोही किती खोटा आहे हे आज आजच्या पत्रकार परिषदेमध्ये पहिली माझी जी काही भूमिका मांडल्यानंतर मी करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा काल मी सांगितलं की कांजूरमार्ग येथे कार डेपो अस्तित्वात यावं, मेट्रो 3चं मेट्रो 6चं एकत्रितपणे. ही भूमिका 2015-16 पर्यंत फडणवीस सरकारची स्वतः होती. या अनुषंगानं अश्विनी भिडेंचं पत्र मी दाखवलं. त्याच पद्धतीनं तत्कालीन सरकारनं, फडणवीस सरकारनं जी एक्सपर्ट कमिटी नेमली होती त्यांचाही त्या ठिकाणी अहवाल हाच होता की ते या संदर्भामध्ये कांजूरमार्गची जागा योग्य ठरणार आहे. असं असताना त्या एक्सपर्ट कमिटीच्या अहवालामध्ये एक रायडर टाकण्यात आलं होतं की 3 महिन्यामध्ये जर राज्य सरकारनं ही जागा दिली नाही तर तुम्ही आरेच्या कारशेडवरती काम सुरू करण्याचा प्रयत्न करा. 3 महिन्याचा विषय नाही, 3 महिन्यामध्ये नाही. जर राज्य सरकार नाही तर सरकारला ही अट टाकण्यात आली होती की 3 महिन्यामध्ये यावे. आणि जर म्हणजे त्याचा 3 महिन्याचा विषय नव्हता तर ती जागा आरेच्या परंतु राज्य सरकारनं स्वतःच्या हातामध्ये असलेली जागा दिली नाही, दाबून ठेवली. हा मूळ मुद्दा आहे. महत्वाचं म्हणजे उद्देश होता याच्या संदर्भामध्ये 2 महत्वपूर्ण अशा तऱ्हेच्या माहिती आपल्या सगळ्यांसमोर मी ठेवणार आहे आणि तुम्हाला स्पष्टता येईल त्यामध्ये की काय या संदर्भामध्ये भूमिका राज्य सरकारची राहिली, फडणवीस सरकारची राहिली. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तांत्रिक समितीचा जो अहवाल होता त्या अहवालामध्ये जर राज्य सरकारनं जागा दिली नाही, राज्य सरकारकडनं जागा मिळू शकली नाही तर तुम्ही आरेमध्ये काम करू शकता, परंतु 30 हेक्टर जागा जी आहे त्याच्याऐवजी 20.82 हेक्टर जागेमध्येच तुम्हाला काम करावं लागेल. अशा तऱ्हेचं त्या संदर्भामध्ये स्पष्ट मत हे तत्कालीन जी तांत्रिक समिती होती, एक्सपर्ट कमिटी होती, त्यांनी व्यक्त केलेलं आहे. त्याच्या अनुषंगानंच कारवाई झाली पाहिजे ही भूमिका घेतलं आणि त्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी करणं हे राज्य सरकारचं कर्तव्य होतं. जी मेट्रो रेल कॉर्पोरेशन आहे त्याचं कर्तव्य होतं. परंतु गंभीर बाब अशी आहे की 20.82 हेक्टर जमीन जी खऱ्या अर्थानं याच्यामध्ये उपयोगात आलेली असली पाहिजे
2019ला राज्य सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट दाखल केलं गेलं आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये या आरेच्या प्रकल्पाचा मॅप दिलेला आहे. हा मॅप आहे आपल्याकडे. या संदर्भामध्ये मी मुद्दामून हा दाखवतो आपल्याला. हा मॅप आहे आणि मला असं वाटतं की मोठा मॅप दाखवण्याची गरज आहे. हे सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारनं ॲफिडेव्हिट जे दाखल केलं तो मॅप आहे आणि या मॅपमध्ये ही आरे कार डेपोच्या जागेच्या संदर्भामध्ये जे बांधकाम होणार आहे त्याचा जो प्लान आहे तो आहे 61.6 हेक्टरचा. तुम्हाला परवानगी दिली आहे 20.82 हेक्टरची आणि तुम्ही हा जो मॅप सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखवताय 61.6 हेक्टरचा. ही जागा वाढली कशी? का वाढली? याचं उत्तर फडणवीस सरकारनं दिलं पाहिजे, फडणवीसांनी दिलं पाहिजे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, जे त्यावेळेचे मुख्यमंत्री होते. आणि एकंदरच भारतीय जनता पक्षाने देण्याची आवश्यकता आहे की लोकांना दाखवण्यासाठी 20.82 हेक्टर आणि करण्यासाठी 61.6 हेक्टर अशी परिस्थिती होती का? या मॅपचं उत्तर त्यांनी द्यावं. मग ही जागा कशासाठी आवश्यक होती या संदर्भामध्ये जेव्हा आम्ही पाहिलं तर हा कशा पद्धतीनं स्टेज शो केला गेला होता, कशा पद्धतीनं स्क्रिप्ट अगोदरच लिहिली होती आणि त्याची अंमलबजावणी कशी केली होती. कारण फडणवीस सरकारला मेट्रोच्या कार डेपो बरोबर या जागेचा उपयोग व्यावसायिक कारणासाठी करायचा होता. व्यावसायिक दृष्टिकोनातूनच या जागेकडे ते पाहत होते. याचं कारण असं की मी आपल्याला 2 डॉक्युमेंट त्या संदर्भामध्ये देणार आहे. एक आहे राज्य सरकारचं नोटिफिकेशन. डिसेंबर 2016 रोजी राज्य सरकारने एक ड्राफ्ट नोटिफिकेशन काढला आणि हे ड्राफ्ट नोटिफिकेशन मेट्रोची आरेच्या जागेच्या संदर्भात होतं आणि ते याकरता होतं त्याचा की ती जागा नो डेव्हलपमेंट झोन आहे. नो डेव्हलपमेंट झोन मधनं ड्राफ्ट नोटिफिकेशनमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की ही नो डेव्हलपमेंट झोन वगळून मेट्रो कार डेपो ऑब्लिक वर्कशॉप अलाइड फॅसिलिटीज अँड कमर्शियल झोन असं करावं, हा त्यामागचा उद्देश होता. त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश झाला. मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश जनतेकडनं, आरेच्या आंदोलकांकडनं झाला आणि त्याच्या बातम्या देखील या संदर्भामध्ये आलेल्या आहेत. आणि हा आक्रोश हे इथे वाचू शकता तुम्ही. ही टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे. फॉर फंड्स मेट्रो मुंबई मेट्रो आईज रिअल इस्टेट बोनांजा इन आरे. आणि त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोशांनी जाहीर उत्तर दिलं त्याला आणि त्या उत्तरामध्ये ते उत्तर देखील आपल्याकडे आहे आणि त्यांनी असं म्हटलं की इथं दुसरी बातमी आहे टाइम्स ऑफ इंडियाची. आरे लँड मेट्रो मम ऑन कमर्शियल यूज अँड FSI. ही दुसरी बातमी आहे आणि यामध्ये नंतर जाहीरपणे आश्वासन दिलं होतं की हे कमर्शियल यूज केलं जाणार नाही आणि त्याच्या अनुषंगानं ड्राफ्ट नोटिफिकेशन नंतर 24 ऑगस्ट 2017 रोजी नोटिफिकेशन प्रॉपर काढलं गेलं सरकारच्या आदेशानं आणि त्यामध्ये हा कमर्शियल उपयोग करणार नाही असं सांगितलं गेलं. आक्रोशानंतर ह्याच्यामध्ये असं म्हटलंय की आताच्या परिस्थितीमध्ये हे नो डेव्हलपमेंट झोनमधनं मेट्रो कार डेपो वर्कशॉप अँड अलाइड युजर्स असं नोटिफिकेशन राहणार आहे. म्हणजे हे वरवरनं चांगलं दिसतंय आपल्याला. सरकारनं नोटिफिकेशन काढलं आणि मग ती जनतेची मागणी मान्य केली, चांगली गोष्ट झाली. परंतु स्क्रिप्टेड कसं आहे याबाबत देखील फडणवीस सरकारनं
उत्तर देण्याची आवश्यकता आहे. आणि ते उत्तर याकरता दिलं पाहिजे की आमच्याकडे देवेंद्र फडणवीसजींच्या सरकारमध्ये जे वॉर रूम तयार केला होता, त्या वॉर रूममध्ये ज्या चर्चा झाल्या त्याचे मिनिट्स आहेत. 2016 मधले वॉर रूमच्या मध्ये ज्या चर्चा झाल्या होत्या त्याच्यामध्ये मिनिट आहे, ह्याचे मिनिट्स जे आपल्या समोर आहेत. देवेंद्र फडणवीसजींनी काय निर्देश दिले होते हे यामध्ये पूर्णपणे स्पष्ट आहे. आणि त्यामध्ये काय आरे डेपोच्या संदर्भामध्ये दिले होते तर हे असे आहेत की मेट्रो 3च्या साठी डेपो लँड UDD म्हणजे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट टू प्रोसेस चेंज ऑफ लँड यूज फॉर प्रपोज डेपो लँड 30 हेक्टर्स अँड ॲडजस्टंट हेक्टर्स टू डेपो अँड रिलेटेड ॲक्टिव्हिटीज. म्हणजे या विभागानं, अर्बन डेव्हलपमेंट विभागानं ह्या लँडचा उपयोग जो आहे तो डेपो आणि रिलेटेड ॲक्टिव्हिटीज म्हणून करावा. परंतु त्यानंतर त्यांनी असं म्हटलंय की सबसिक्वेंटली म्हणजे नंतर रिलेटेड ॲक्टिव्हिटीज टू बी क्लेरिफाईड ॲज कमर्शियल ॲक्टिव्हिटीज सबसिक्वेंटली. हे मी आपल्याला सगळ्यांना दिलेलं आहे. हे वॉर रूमचे मिनिट्स आहेत. म्हणजे हा शो स्टेज होता का याचं उत्तर आता फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे, त्यावेळच्या सरकारनं दिलं पाहिजे. की पहिल्यांदा तुम्ही निर्देश देता की नाही आपण आता काय करूया, ही लँड जी आहे ती डेपो आणि अलाइड ॲक्टिव्हिटीजसाठी दाखवूया, काय हरकत नाही. आणि नंतर सबसिक्वेंटली नंतर त्याचं स्पेसिफिकेशन, त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन आपण देऊ की ही लँड कमर्शियल पर्पजसाठी आहे. म्हणजे तुम्ही त्या अनुषंगानं त्या स्क्रिप्टवरती 2017 मध्ये NDZ मधना मेट्रो डेपो आणि अलाइड ॲक्टिव्हिटीज म्हणून कन्वर्ट केली. आणि नंतर काम सुरू झाल्यानंतर ऑटोमॅटिकली त्याला कमर्शियल द्यावं असे निर्देश त्याच वेळेला देण्यात आले होते का, ह्याचं उत्तर आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी देण्याची आवश्यकता आहे. फडणवीस सरकारनं देण्याची आवश्यकता आहे. भारतीय जनता पक्षाने देण्याची आवश्यकता आहे. याचं कारण असं की 30 हेक्टरची जमीन ज्याबद्दल होती त्याचं एक्सपर्ट कमिटीने सांगितलं की केवळ 20.82, परंतु तुमच्या प्लॅनमध्ये दाखवलं जातंय की 61.6 हेक्टर जमीन ही राज्य सरकारतर्फे देण्यात आलेली आहे. मग ह्या बाकीच्या जागेचा उपयोग काय होणार होता कार डेपोच्या व्यतिरिक्त? याचं उत्तर देखील मुंबईकरांना देण्याची आवश्यकता आहे. आणि या अतिरिक्त जमिनीच्या साठीच का ही सगळी कारशेड कांजूरमार्ग मधना मेट्रोच्या जो सगळी कारशेड आहे ती आरेमध्ये आणली होती का, याचं उत्तर आता माननीय फडणवीस साहेबांचं जे सरकार होतं त्याचे प्रमुख म्हणून त्यांनी आणि भाजपने देण्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल भारतीय जनता पक्ष सातत्यानं खोटं का बोलतंय, खोट्याचा पाय अधिक बुडत्याचा पाय जसा खोलात असतो तर सतत खोटं बोलतंय. आणि हे खोटं देखील बोलण्याच्या नादामध्ये त्यांनी काल काही डॉक्युमेंट्स आपल्यासमोर आणले. माननीय फडणवीस साहेब सातत्यानं म्हणत होते की कांजूरमार्गची जागा आम्ही यासाठी नाही घेत आहोत कारण त्यासाठी 5,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील. त्यांनी काल मी मुलाखत देखील दाखवली त्यांची, त्याच्यामध्ये म्हटलंय की न्यायालयाचा असा आदेश होता की 2600 कोटी आधी डिपॉझिट करा आणि 2600 कोटी निकाल लागल्यानंतर डिपॉझिट करा, म्हणजे 5200 कोटी. नंतर काही मुलाखतीमध्ये 3, 4, 5,000 असं वेगवेगळे आकडे होते या संदर्भामध्ये. आता काल या संदर्भामध्ये आशिष शेलार यांनी पत्र दिलं. मला थोडंसं हास्यास्पद आहे कारण त्यांनी माझं वैयक्तिक हल्ला केला, मला त्याच्याबद्दल जायचं नाही. माजी मंत्री आहेत त्यामुळे त्यांच्या भाषेमध्ये मला उत्तर त्याचं द्यायचं नाही. परंतु जनता काय ते उत्तर देईल ही वस्तुस्थिती पाहिल्यानंतर, आणि ती जनता कशासाठी त्यांनी जनतेनं उत्तर दिलं पाहिजे माझ्या वतीनं, त्याचं कारण असं की काल त्यांनी 2 पत्र दिलेली आहेत आणि ती 2 पत्र या संदर्भामध्ये मी मुद्दामून आपल्याला दाखवतो देखील. ही जी पत्र आहेत
त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तत्कालीन एजीपी यांनी हे पत्र महसूल सचिवांना दिलं होतं, प्रधान सचिव महसूल. आणि त्या महसूल सचिवांमध्ये दिलेल्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं की 2 सप्टेंबर 2015 रोजी उच्च न्यायालयामध्ये जी केस चालू आहे 1997 पासून, त्या 1997 पासूनच्या केसच्या लिटिगेशनमध्ये एक ॲप्लिकेशन केलं गेलं राज्य सरकारकडनं. आणि ते राज्य सरकारकडनं केलेलं जे ॲप्लिकेशन आहे त्याच्या अनुषंगानं त्यांनी एकशे 1 एकर जागा जी मागची आहे ती जागा या लिटिगेशनमधनं बाहेर काढावी. आता ते सीए ॲप्लिकेशन, त्याचा नंबर मी तुम्हाला पुन्हा आता या संदर्भामध्ये देतो. त्याचा नंबर आहे जो काल ह्यांनी दाखवला, आशिष शेलारांच्या पत्रामध्ये आहे. आणि त्याचा नंबर आहे 2521/2015. म्हणजे 2015चं 2521 ह्या नंबरचं सीए ॲप्लिकेशन राज्य सरकारनं केलं होतं. त्यामध्ये त्या लिटिगेशनमध्ये ही परवानगी देण्यात यावी की ही 101 एकर जागा ही आम्हाला कार डेपोसाठी कांजूरमार्ग येथे वापरायची आहे आणि त्या अनुषंगानं ती जर आम्हाला दिली तर आम्हाला तो प्रोजेक्ट पुढे घेऊन जाता येईल. तशा तऱ्हेचा एक्सपर्ट कमिटीचा अहवालही आहे, तशाच तऱ्हेचं राज्य सरकारचं मत आहे. असं असताना न्यायालयानं असं म्हटलं, असं एजीपी म्हणतायत, जे आशिष शेलारांनी पत्र पाठवलेलं आहे त्यामध्ये न्यायालयाने असं म्हटलं की ही जागा जर पेटिशनर म्हणजे जे त्या ठिकाणचे जे लिटिगंट आहेत, त्यांचं नाव सुरेश बाफना, त्यांना जर मिळाली तर तुमचं काय मत आहे? तर राज्य सरकारनं त्या पत्रामध्ये त्यावेळेला एजीपीनं म्हटलं होतं की जर त्यांना मिळाली तर त्याचे पैसे आम्ही देऊ, काही हरकत नाही, पैसे देऊ. मग त्यावेळेला कोर्टानं असं म्हटलं की किती पैसे होतील हे तुम्ही विचारून घ्या. मग किती पैसे होतील हे विचारण्याचे निर्देश घेण्यासाठी ते पत्र हे महसूल सचिवांना दिलेलं आहे. हे आशिष शेलार म्हणतात, काही हरकत नाही, बरोबर आहे ते पत्र 2 या संदर्भामध्ये. आणि मग त्या अनुषंगानं अश्विनी भिडे यांनी 2 सप्टेंबरच्या CA 2521/2015 या अर्जा अन्वये अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या सचिव, प्रधान सचिव नगरविकास यांना पत्र लिहिलंय. आणि त्यांनी असं म्हटलं की ही जी जागा आहे, ही जी जागा रेडी रेकनरच्या अनुषंगानं 101 एकर जागा जी बसते त्याची जी व्हॅल्यू आहे ती 2661 कोटी रुपये असणार आहे. आणि एवढे पैसे आमच्याकडे देण्यासाठी नाहीत, आम्हाला आरेची जागा आहे ती नॉमिनल कॉस्टला मिळते आहे आणि ही जबाबदारी जी आहे ती राज्य सरकारची आहे की ॲक्विजिशन करून आम्हाला द्यावी. हे त्यांचं म्हणणं होतं अश्विनी भिडेजींचं आणि त्यानुसार त्यांनी मांडलं. एवढंच त्यांनी दाखवलं आशिष शेलारांनी. काल जे माझ्यावर आरोप करत होते की सिलेक्टिव्ह डॉक्युमेंट आहे, खऱ्या अर्थानं त्याच्या पुढं काय झालं ते महत्त्वाचं आहे. आणि ते महत्त्वाचं यासाठी आहे की ते भारतीय जनता पक्षाचा खोटेपणा उघड करणार आहे. कशा तऱ्हेनं 5 वर्ष देवेंद्र फडणवीस सरकारनं फसवणूक केली याच्यातनं स्पष्ट होत आहे. कारण हे जे ॲप्लिकेशन होतं 25/21/2015 CA ॲप्लिकेशन, ते राज्य सरकारनं विड्रॉ करून नवीन ॲप्लिकेशन केलं आणि त्याचा क्रमांक आहे 84/2016. ते का केलं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ती विड्रॉवलची ही देखील आपल्याकडे या संदर्भामध्ये मी दाखवतोय. हे विड्रॉ करण्याचं डॉक्युमेंट आहे. ते का डॉक्युमेंट विड्रॉ करायचं झालं? कारण जे लिटिगेट आहेत सुरेश बापना, त्यांनी स्वतः ॲफिडेव्हिटवरती सांगितलं न्यायालयामध्ये की ही 101 एकर जागेचा जो संबंध आमच्याशी काही नाही आहे, आमचा दावाच नाही त्याच्यावरती. ती जी आमची जी डिस्प्युटेड लँड आहे ती वेगळी लँड आहे, त्या लँडचा याशी संबंध नाही आहे असं स्वतः जेव्हा जाहीर केलं गेलं त्यावेळेला हे ॲप्लिकेशन
विड्रॉ केलं गेलं आणि हे विड्रॉ करण्याचं कारण त्याच्यामध्ये मेन्शन्ड आहे, जे मी आपल्याला वाचून दाखवतो. द ॲप्लिकंट स्टेट्स दॅट, हे 16 नंबरचं आहे, हे ते 84/2016. द ॲप्लिकंट स्टेट्स दॅट देर इज नो लँड अवेलेबल फॉर कारशेड इन द, आमच्याकडे इथे जवळ नाहीये, विच इज अ व्हायटल कंपोनंट ऑफ द सेड मेट्रो रेल प्रोजेक्ट, इन द ॲब्सेन्स वेअर ऑफ इट वुड बी डिफिकल्ट टू इवन ऑपरेशनलाइज द सेड प्रोजेक्ट. म्हणजे आम्ही ऑपरेशनल करतो इथे जवळपास जागा नाही. ॲप्लिकंट स्टेट्स दॅट ऑन द पेटिशनर्स ओन ॲडमिशन, पेटिशनर म्हणजे सुरेश बापना स्वतः म्हटलेलं आहे, दॅट मोर पर्टिक्युलरली शोन इन ग्रीन कलर, जी काल मी तुम्हाला दाखवली होती लँड, जी त्याच्यावरती स्वतः राज्य सरकारनं म्हटलं की याच्यावरती कुठलं डिस्प्यूट नाही, ती लँड ग्रीन कलर हिअर टू इज नॉट इवन क्लेम्ड बाय देम अँड इज अ गव्हर्नमेंट लँड. स्वतः लिटिगंटनं मान्य केलं आहे की ही गव्हर्नमेंट लँड आहे आणि त्यामुळे हे ॲप्लिकेशन विड्रॉ केलं गेलं. आणि ते ॲप्लिकेशन विड्रॉ कारण इथं त्यांनी स्वतः म्हटलं की वी आर विड्रॉईंग द ॲप्लिकेशन, ह्यामध्ये म्हणतात ते. द ॲप्लिकंट स्टेट्स दॅट द सेड सिव्हिल ॲप्लिकेशन नंबर 2521/2015 इज पेंडिंग बिफोर दिस ऑनरेबल कोर्ट. द ॲप्लिकंट स्टेट्स म्हणजे राज्य सरकार म्हणतंय दॅट इन व्ह्यू ऑफ द चेंज इन द सर्कमस्टन्सेस अँड सबसिक्वेंट डेव्हलपमेंट्स दॅट हॅव बी टेकन प्लेस. कुठले सबसिक्वेंट डेव्हलपमेंट, तर हे त्यांनी पेटिशनर ते सांगितलं की आमचा संबंध नाही. In the change of circumstances, the subsequent developments that have taken place as more particularly stated by the applicant hereinafter, the present civil application is filed by the applicant. The applicant shall withdraw the said civil application number 2521/2015 in view of the filing of the present application, that is 84/2016. आणि त्यामध्ये त्यांनी जी प्रेयर आहे ती बदलली आणि सांगितलं की या 101 एकर जागा त्याच्यातनं नाही आहे, आम्हाला फक्त आमची एक लाईन त्या लिटिगंट जागेमधनं जाते, त्याच्या संदर्भामध्ये ती प्रेयर आहे. विषय असा आहे, मग हे जे आहे ते 2016ला स्वतः राज्य सरकारनं विड्रॉ केलं. लिटिगंटने तेव्हा स्पष्ट केलेलं आहे की या जागेमध्ये माझा क्लेम नाही, गव्हर्नमेंटची जागा आहे. मग ही प्रायव्हेट लँड म्हणून 2600 कोटी आणि 2600 कोटी 5200 कोटी कोणाला देणार होते फडणवीस सरकार? 2019-20 पर्यंत सातत्यानं का म्हणत होते लोकांना की आरेमध्ये येण्याचं कारण आहे आम्हाला 5200 कोटी रुपये लागणार आहे म्हणून? त्याची ऑर्डर कुठे आहे? ती ऑर्डरच नव्हती, केवळ क्वेरी होती आणि ती क्वेरी ह्या ॲप्लिकेशनच्या रद्द होण्यानंतर संपली. मग 2652 कोटी 61 कोटी रुपये हे कुठे आहेत? हा खोटेपणा आहे, ही फसवणूक आहे, लोकांची फसवणूक आहे, जनतेची फसवणूक आहे. आणि म्हणूनच या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षानं मेट्रोच्या प्रश्नावरती लोकांना फसवले. हे सगळे कागदपत्र आपल्या समोर आहेत, आपल्याला पाठवले देखील आहेत. प्रश्न दुसरा देखील आहे, ते कागदपत्र देखील आपल्याला पाठवलेत. फडणवीस साहेब म्हणतात त्यांच्या ट्विटरवरती, आज त्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्येच ट्विट केलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की आतापर्यंत 400 कोटी रुपये खर्च झाला आहे त्या आरेच्या जागेमध्ये. त्यांचं ट्विट आहे, ते देखील आपल्याला पाठवलेलं आहे. आणि त्या ट्विटच्या नुसार त्यांनी असं म्हटलं की 400 कोटी रुपये खर्च झालेला आहे, हा वाया गेला. RTIचं ॲप्लिकेशन आहे, RTIमध्ये म्हटलं गेलेलं आहे की केवळ 69 कोटी रुपये खर्च झालेले आहेत आणि तो जो ढाचा बनवलेला आहे तो ढाचा फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे ट्रान्सफर देखील होणार आहे. परंतु या पलीकडे जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये सेव्हिंग जे होणार आहे, जे 2015ला फडणवीस सरकारनं प्लॅन आउट केलं होतं की मल्टिपल डेपोज एकाच जागेत 101 एकर जागेमध्ये येतील, त्यानं मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये जागा वाचेल, मुंबईसारख्या शहरामध्ये विकासासाठी जी जागा आहे ती अधिक उपलब्ध होईल, जंगल मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे. परंतु यांचं लक्ष केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून होतं, डोळा होता, हे यातनं दिसतं आणि त्याचं स्पष्टीकरण आम्ही आता फडणवीस सरकारकडे मागत आहोत. बाकी आपल्याकडे काही प्रश्न असतील तर विचारा. सर थोड़ा हिंदी में कल हमने स्पष्ट किया था और ये एक वार्ताहर परिषदों की, पत्रकार वार्ताओं की मालिका हमने की है. इसका मूल उद्देश्य यही